का हो राजूच्या घरी पाहुणे आले म्हणते. मग बहीण आली म्हणते काल, तर इच्छा इथं भेटून घेतो म्हटलं मी. अहो पहिले त्या राणी दवाखान्यात घेऊन जाय. तिची तब्येत चांगली नाही आहे, तिला डॉक्टरपाशी घेऊन जाय पहिले. आणि मग तिकडून राजूच्या घरी आठवण चालू जाऊ आपण. अहो तो ऑटोवाला इथून चालला तर तुम्ही आवाज तर द्या दवाखान्यात जासाठी त्याले. सर सकाळची म्हणून राहिले तुम्ही मला दवाखान्यात न्या दवाखान्यात न्या, आणि इथून ऑटो गेला तर तुम्हाला दिसत नाही घरापासून. राणीले दवाखान्यात न्या, सकाळपासून बिमार आहे तर माणसाचं काम नाही होय का ते. श्याम आहे बिन तिथं पाहिजे तिथं कटकटच आहे का? अहो तुला मी सारखं सांगून राहिली ना, सारखं सांगून राहिलो तुला मी. समजत नाही का काहीच? जिथं तिथं भांडायलाच पाहिजे माणसासंग. चल इकडे ऑटोला थांबवला, त्या ऑटोला काय आहे नाही इथं. कुठे गेला काय माहिती, ऑटो उभा आहे इथं. तू ये लवकर इकडे आता. आता हे पोट्टी कुठे गेली? आता पोट्टी घरातून कधी निघते तिची माय, कधी तिला आणून देते इकडे. तर आपण काही इथं ऑटोपाशीच थांबाव काय? ऑटोवालाही कुठे गेला काय माहीत. सारा सकाळचं एवढा घाई 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 आलो आणि ऑटोवाला काय माहीत कुकडे नेऊन गेला. तर असेच सवाऱ्या भरते काय माहीत नाही. आजी मी किती वेळची आली, विचार माझे हात पाय गडून आलेस. मला बरं नाही वाटून राहिलं. खाली बसू काय मी? बाई आता खाली कायले बसतो, ऑटोतच बस ना, ऑटोतच बस आता. येऊ बाई इकडे ये मा इकडे ये बरं इकडे ऑटोपाशी ये. हा ऑटो कुठे चालला काय? राजू किती वेळची वाट पाहून राहिलो तुम्हीची. आम्ही ऑटोपाशी किती वेळची उभा आहे. पोरीची तब्येत बरोबर नाही. राजू दवाखान्यात न्यावं लागते, दवाखान्यात उघडा सापडला पाहिजे ना. ठीक आहे काका, तुम्हाला कुठं जा लागते, चला तिथं घेऊन जातो. चला बसा बरं ऑटोत, लवकर बसा लवकर. अहो त्या ऑटोला पैसे पैसे विचार ना, मग फालतूची झंझट नाही पाहिजे. किती पैसे घेते काय घेते तर. ठीक आहे ना काकू, काय विचारा लागते? ते बिमार पोरगी आहे. चला आम्ही दवाखान्यात सोडतो, तुम्हाला जेवढे द्यायचे असले तेवढे दे जा मला. ठीक आहे, चला बसा ऑटोत लवकर. माहीत दवाखान्यात आलो ना, डॉक्टर तर काही दिसून नाही राहिला. कुठे गेला तर. आता डॉक्टरची वाट पाहा लागेल का? पहिले ऑटोवाल्याची पाहिजे, आता डॉक्टरची वाट पाहा लागते का? पोटीला बेडवर झोपून दिलं. डॉक्टर येतो म्हणते लवकर. डॉक्टरला फोन लावला तर ऑटोवाल्याने फोन लावून दिला डॉक्टरले. पहा बरे ऑटोवाला किती चांगला आहे. पैसे तर पैसेही कमी घेतले त्यानं. आता त्याचेच ऑटोत जाऊ आपण राजूच्या घरी. हो ना श्याम आहे खरोखर ऑटोला चांगला माणूस आहे. त्याला गरीबाची जाणीव आहे. काय बरं त्यानं पैशाचं काही म्हटलंही नाही, काही नाही. तुमच्या मनात त्याचा म्हणे त्याला किती कदर आली. बिमार पोरगी आहे तर. कधी येते आजी डॉक्टर? मला खूप बरं नाही वाटून राहिलं आजी. लवकर बोलाव ना फोन लावून डॉक्टरले. नमस्कार डॉक्टर साहेब, आता तुम्हाला फोनच लावून राहिलो होतो तर तुम्ही चालेल. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा तुम्ही तुम्ही साईडला बसा. बसा तुम्ही खाली, नाही तर बाहेर बसा. तुम्ही पेशंटला तपास, तुम्ही बाहेर बसा. पेशंटचं नाव सांगा बरं, काय आहे तर पहिले. राणी. ठीक आहे, काउंटरवर पहिले नाव नोंदून घ्या, मग आतमध्ये येऊन जा तुम्ही. ठीक आहे, काही नाही. तिला असं खाण्या घेण्यापासून पाण्यापासून काहीतरी पोटाचा प्रॉब्लेम झाला आहे. मी तिला औषध दिलं आहे. ठीक आहे, तिला बरंच वाटते आता. नाही बरं वाटलं तर मग आपण सोनोग्राफी वगैरे करून पाहू पोटाची. ठीक आहे, या मग आता. बसा काकू, कुठं जायचं आहे तर सांगा बरं. बसा लवकर, सोडून देतो तुम्हाला.